म्हणजे गुरु शिष्याला जोडणारं नातं जर कोण असेल तर ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. या शाहू महाराज म्हणतात की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही फक्त एका संस्थांचे राजे आहात, पण आपण ज्ञानियांचे राजे आहात. एकीकडे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी अंधश्रद्धा, रूढी परंपरा, शेतकरी आणि महिलांसाठी सामाजिक लोकशाहीचं स्वप्न बघितलं आणि हेच स्वप्न सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एकीकडे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी आपल्या स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून दिला, तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी महारच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. हा विषय समजून घेत असताना आम्हाला दोन्ही बाजूने समजून घ्यावं लागेल, कारण हा एका गुरु शिष्याचा संवाद आम्हाला सांगावा लागेल. कारण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी जातीभेदाला विरोध करत असताना कुठल्याही प्रकारची जात ही या माणसामध्ये नसतात. कारण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की जात नावाची व्यवस्था या समाजातल्या उच्चवर्णीय बुद्धीच्या अहंकारी बुद्धीने तयार केलेली आहे. परंतु आम्ही जातीवाद निर्माण करतो, आम्ही जातीमध्ये भांडणं आज करताना आम्हाला दिसतो. म्हणून गणेशदादा फार सुंदर लिहितात की मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊच्या शिवरायांना, दलितांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरायांना. मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊच्या शिवरायांना, दलितांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरायांना. अण्णाभाऊ साठे आमची मातंगांनी गायली गाणी आणि अहिल्याबाई होळकर फक्त धनगरांची राणी. महात्मा फुलेंना घ्यायला गोळा झाले सगळे माडी आणि इथंच माझ्या महापुरुषांच्या विचारांची झाली होडी. ही होडी दूर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम 14 नुसार कायद्यापुढे समानतेचा अधिकार प्रत्येकाला प्रस्थापित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे सांगायचं झालं तर उदाहरण क्रमांक 1, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यावेळेस ब्राह्मण मुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये चालत असताना काही ब्राह्मण मित्रांनी त्यांचा अपमान केला, वेळ प्रसंगी त्यांना हाकलून दिलं. उदाहरण क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय वर्ष 6 वर्षाचे असताना पहिलीच्या वर्गामध्ये जाणार तोपर्यंत शाळेच्या जवळ आले आणि आल्याच्या नंतर सरांनी सांगितलं की तुम्हाला वर्गाच्या बाहेर बसावं लागेल, वर्गात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. बघता बघता सरांनी सुंदर असं गणित फळ्यावरती लिहून दिलं आणि ते उत्तर लिहिण्यासाठी वर्गातल्या एकाही मुलाचा हात वरती आला नाही, तर वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या बाबासाहेबांचा हात वरती आला आणि बाबासाहेब म्हणता की सर मी त्या प्रश्नाचं उत्तर सोडवतो, मला त्या प्रश्नाचं उत्तर येतो. तसं सर म्हटले की बाळा ह्या खडू घे आणि या ठिकाणी येऊन तू या प्रश्नाचं उत्तर सोडव. तसे वर्गातले सगळे मुलं उभे राहिल्याच्या नंतर म्हणायला लागले की सर तो अस्पृश्य समाजातील मुलगा आहे, तो दलित जातीतील मुलगा आहे आणि तो जर या ठिकाणी येत असाल तर आम्ही वर्गामध्ये थांबणार नाही, आम्ही या ठिकाणी उठून जाऊ. का? कारण आम्हाला त्याचा विटाळ होईल, आमच्या डब्याला त्याचा विटाळ होईल, म्हणून आम्ही इथं थांबणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव जा, वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला 395 कलमांचं संविधान दिलं. हा जातीवाद कधी महापुरुषांनी केला नाही, पण आम्ही या ठिकाणी जातीवाद करतो. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की ही जात नावाची व्यवस्था उच्चवर्णीय लोकांनी तयार केलेली आहे. कुठलाच माणूस हा जातीनुसार श्रेष्ठ नसतो, तर माणूस हा त्याच्या गुणानुसार श्रेष्ठ असतो. हीच विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील त्या मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस जातीवादाला ज्यावेळेस प्रोत्साहन दिलं जात होतं, त्या मनुस्मृतीचं दहन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. इकडं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी या समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बघितल्या. काय होत्या अनिष्ट रूढी परंपरा? एखादी जर स्त्री शिकायला लागली, जर अक्षर उंटवायला लागली, तर त्या अक्षरांच्या आळ्या पडतात आणि त्याच आळा तिच्या नवऱ्याच्या किंवा तिच्या मुलांच्या अन्नामध्ये जातात. काय होती अनिष्ट रूढी परंपरा? एखादी 5-6 वर्षाची मुलगी असावी, 7 वर्षाची मुलगी असावी आणि 70 वर्षाच्या माणसासोबत तिचं लग्न करावं. वेळ प्रसंगी तो मरण पावल्याच्या नंतर त्या स्त्रीच्या डोक्यावरचे केस काढावे आणि तिला विधवा पण करावं. काय होती अनिष्ट रूढी परंपरा? तर मुलींना फक्त चूल आणि मूल सांभाळावं एवढीच फक्त मर्यादा घालून दिलेली होती. मग क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात ही गुलामी जर दूर करायची असेल, हा जर उच्चवर्णीयांचा अहंकार जर करायचा असेल, तर आम्हाला या ठिकाणी यांना ज्ञान द्यावं लागेल. म्हणून क्रांतीसूर्य